पाहूयात पुढची मोठी बातमी। बारामतीमध्ये पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटलांचा पेच कायम असल्याचं दिसतंय। फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती आहे। बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चेसाठी बैठक आहे, तर 29 मार्चला सागरवर ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे। हर्षवर्धन पाटलांसह इंदापूर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे, तर बारामतीमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार संघर्ष कायम आहे। अजित पवारांशी हर्षवर्धन पाटलांचा असहकार कायम असल्याचं दिसतंय आणि हर्षवर्धन पाटलांची समजूत काढण्यासाठी आता फडणवीसांनी शुक्रवारी सागर बंगल्यावर पुन्हा बैठक बोलावली आहे। मागच्या आठवड्यातही हर्षवर्धन पाटलांसोबत फडणवीसांनी चर्चा केली होती, पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नव्हता। फडणवीसांनी या बैठकीसाठी इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांनाही बोलावलेलं आहे, त्यामुळे आता हर्षवर्धन पाटलांची समजूत काढण्यात फडणवीस यशस्वी होणार का आणि हर्षवर्धन पाटील जे आतापर्यंत अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आलेले आहेत ते अजित पवारांना साथ देणार का ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? आता हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्यासाठी फडणवीसांनी बैठक बोलावल्याचं कळतंय, याचाच अर्थ अजूनही बारामतीचा तिढा सुटलेला नाहीये, महायुतीमधील नेतेच एकमेकांविरोधात आहे असं म्हणावं लागेल का? नक्कीच, कारण की याआधी सुद्धा 2 वेळा फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बैठक झालेली होती आणि इंदापूरमध्ये म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार गट असा जो काही वाद आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे येत्या शुक्रवारी सागर बंगल्यावरती पुन्हा एकदा फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील आणि इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आहेत यांना बैठकीसाठी आमंत्रित केलेलं आहे। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार 31 मार्चला म्हणजेच येत्या रविवारी देवेंद्र फडणवीस स्वतः इंदापूरमध्ये मेळावा घेणार आहेत भाजपचा आणि त्या अनुषंगाने या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण की बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्या उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे, महायुतीच्या त्या उमेदवार असणार आहेत आणि त्यामुळे कुठेही या प्रचारामध्ये हर्षवर्धन पाटील हे मागे पडू नये किंवा त्यांनी नाराजी व्यक्त करू नये यासाठी खरं तर या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील आणि त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सक्तीच्या सूचना सुद्धा यामध्ये देण्यात येणार आहेत की आगामी काळामध्ये सुनेत्रा पवार ज्या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत त्यांचा प्रचार आघाडीने करावा, जी काही नाराजी असणार आहे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा आहे। याआधी सुद्धा त्यांनी तो केलेला आहे, पण अचानकपणे अशी बैठक त्यांनी शुक्रवारी का बोलवलेली आहे याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अजूनही इंदापूरचा जो हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार गट हा जो काही वाद आहे तो अजूनही मिटलेला नाहीये का असा प्रश्न आहे आणि त्यामुळे येत्या शुक्रवारी देवेंद्र फडणवीस नेमके कशा पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढतात हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की येत्या रविवारी स्वतः देवेंद्र फडणवीस हे बारामती लोकसभा मतदारसंघात येतात आणि इंदापूर तालुक्यामध्ये भाजपचा देखील मेळावा आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगानं ही जी शुक्रवारी बैठक होती ही अतिशय महत्वाची असणार आहे। येत्या रविवारी जो काही मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये स्वतः अजित पवार उपस्थित राहतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं फडणवीसांनी ही बोलवलेली बैठक अतिशय महत्वाची मानली जाते। अगदी बरोबर आहे अमोल, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।